जगद्गुरु तुकोबरायांनी फक्त एकच काम केलं, ते देवाचं भजन. आणि भजन करत असताना जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी कधीच भजन केलं नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी प्रत्येक डोंगरावर वेगवेगळ्या ठिकाणी भजन करावं. जगद्गुरु तुकोबराय एकदा एका दगडावर भजन करत बसले आणि भजन करत असताना एका व्यक्तीने ते पाहिलं आणि त्या व्यक्तीला सांगितलं. व्यक्तीने पाहिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायकडे आले. तुकोबराय म्हणले, महाराज तुम्ही हे भजन करताय, याचं काय फळ आहे? ते म्हणला, मला पुण्य मिळतंय. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, पुण्य मिळतंय. म्हणला, ठीक आहे. मग हे जर भजन माझ्या दगडावर, माझ्या शेतातील दगडावर बसून, बांधावर बसून तुम्ही केलं तर मी तुम्हाला 2 खंड्या ज्वारी देईन. काय म्हणतोय? काळजीपूर्वक ऐका. आवडीबद्दल बोलतोय आणि छंदाबद्दल बोलतोय. 2 खंड्या तुम्हाला धान्य मी देईन, ज्वारी मी देईन. फक्त हे जे तुम्ही म्हणताय हे माझ्या बांधावर बसून म्हणायचं. त्या मालकाचा उद्देश होता, जगद्गुरु तुकोबरायांनी वेगवेगळ्या रागामध्ये, वेगवेगळ्या वेशामध्ये, वेगवेगळ्या आपल्या कलांमध्ये अभंग म्हणावे. ज्वारी कंसाला भरत आहे, त्याने पक्षी उडून जातील आणि आपलं काम होईल. जगद्गुरु तुकोबरायाला त्याचा मोबदला देऊ. जगद्गुरु तुकोबरायांनी ते मान्य केलं. भजनच करायचंय ना, दुसरं काय नाही. जगद्गुरु तुकोबराय त्याच्या बांधावर गेले आणि अखंड भजन चालू केलं. भजनात एवढी ताकद होती महाराज, आजूबाजूचे पक्षी सुद्धा अलीकडे येऊन भजन ऐकण्यासाठी बसायचे. भजनही ऐकायचे आणि भोजनही करायचे. पक्षी यायचे, भगवंताचं नामचिंतन ऐकायचे आणि धान्यही खायचे. पोटभर धान्य करायचे. जगद्गुरु तुकोबरायचं भजन झालं की पक्षी उडून जायचे. जगद्गुरु तुकोबराय घरी यायचे. असा कार्यक्रम चालला 1.5 महिना. 1.5 महिन्यानंतर त्या मालकाला वाटलं, कंस भरपूर धरलेले असतील, ज्वारी काढावी म्हणून शेताकडे आला. जगद्गुरु तुकोबरायचं भजन चालू, पण कंस होती पण तिच्या दाना एकही शिल्लक नव्हता. असा राग आला मालकाला जगद्गुरु तुकोबरायचा. आणि भजन करत असताना जगद्गुरु तुकोबरायला धरलं. महाराज तुम्हाला लक्ष देण्यासाठी सांगितलं आणि नुसते कंस आहेत, याचा मी न्याय घेतल्याशिवाय जाणार नाही. जगद्गुरु तुकोबरायला देहूपर्यंत आणलं, चावडीवर आणलं. चावडीवर आणल्यानंतर न्याय करायचा प्रसंग आला. आणि प्रसंग आल्याच्या नंतर त्याने, मालकाने आपलं मत सांगितलं. महाराजांना मी भजन करण्यासाठी माझ्या शेतामध्ये सांगितलं आणि भजन करण्याचं 2 खंड्या धान्य देतो म्हणून मी सांगितलं. एक धान्याचा कण सुद्धा शेतामध्ये नाहीये. जगद्गुरु तुकोबरायांनी चोरून नेलं म्हणा, नाही तर त्यांनी कोणाला वाटलं म्हणा, पण त्यातले दाणे काय झाले? जगद्गुरु तुकोबरायांनी हात जोडावे आणि फक्त भगवंताकडे पाहावं. सोडवणारा तो आहे. चावडीवरची जी मंडळी आहेत, न्याय करणारी मंडळी आहे, तुम्हाला किती होत होतं धान्य? 7-8 खंड्या होत होतं. त्यातलं 2 खंड्या यांना द्यायचं होतं. एवढं हो. सगळ्या गोष्टी पुढे आल्या, आपापलं मत मांडू लागले. आणि मत मांडल्याच्या नंतर सर्वजण उठले आणि शेताकडे आले. शेताकडे आल्याच्या नंतर महाराज, भगवंत काय कृपा करतो, तो पांडुरंग परमात्मा काय कृपा करतो, एवढी काही दाण्याने भरलेली कंस त्यांना दिसली. स्वतः जगद्गुरु तुकोबरायच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, देवा अरे आता मी इथून गेलो, काय तुझी कृपा आहे. केल्याच्या नंतर जवळपास 18 खंड्या धान्य झालं.
धान्य झाल्याच्या नंतर तुला किती होत होतं? 7. त्यातून 2 तू जगद्गुरु तुकोबारांना देऊ लागला. 5 खंड्या तू घेऊन जाय. उरलेलं धान्य जगद्गुरु तुकोबाराने स्वतःसाठी नाही वापरलं, ते धान्य विकलं आणि आज जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर देहुला आहे ते बांधकाम त्या पैशातून झालेलं आहे. ही एका संताने भजन केल्याची ताकद आहे. विठ्ठल भजन केल्याची ताकद आहे. मग तुम्ही म्हणसाल महाराज ते जगद्गुरु तुकोबाराय होते. तुम्ही भजन करा, तुमच्यातला दृष्टांत सांगतो. विठ्ठल एक छोटी, मी काय म्हणतोय ते कळतंय ना मायबाप? नक्की? हा, म्हणजे बोलायला मला अडचण नाही. काय व्हाय, मी एवढं जीव तोडून सांगावून तुम्हाला काही जर एखादा गोष्ट कळली नाही, तुम्ही म्हणसाल कसं काय हो. म्हणून घरच्यासारखं सांगा. मी तुमच्या मुलासारखा आहे, नातासारखा आहे. मी कीर्तनकार म्हणून कोणत्याच गावात जात नाही. नॉर्मल व्यक्ती, तुम्ही बसा म्हणले बसले, चला म्हणले चालले. मला कोणताच द्वेष आणि कोणताच राग नाही. का की आपल्याला एक दिवस मरायचं हे मी माझ्या डोळ्यासमोर निश्चित तो दिवस घेऊन चाललेला आहे. त्यामुळे कोणाचं मन दुखवून सुद्धा माझी परमार्थ करण्याची इच्छा नाही. विठ्ठल